नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 7 च्या मुलांसाठी पायथागोरस थेरम हा लेसन घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, आज आपण प्रॅक्टिस सेट 48 बघणार आहे। लेक्चर नंबर 1 आहे आजचं आपलं। ओके, पण जर तुम्हाला क्लास 7 चे बाकीचेही लेसन्स आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट वाइज दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ओके, तर बघूया आजचा प्रॅक्टिस सेट 48 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे। आता त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेले बघा, इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स। ठीक आहे, हा क्वेश्चन आहे आपला। पण त्या क्वेश्चन तयार म्हणजे सोडवण्याच्या आधी आपण पायथागोरस थेरम म्हणजे काय हे समजून घेऊया। आता पायथागोरस थेरम हा काय असतो तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज केला जातो। आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय म्हणत असाल तुम्ही, तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे ज्या त्रिकोणातला म्हणजे ज्या ट्रायंगल मधला एक अँगल हा काय असतो 90 डिग्रीचा असतो, त्याला आपण काय म्हणतो राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो। ठीक आहे, आता पायथागोरस थेरम यामध्ये कसा यूज करायचा तर 90 जो असतो अँगल त्याच्या समोरची जी साइड असती, ही जी साइड आहे त्याला आपण काय म्हणतो हायपोटेनियस। ठीक आहे, ह्या साइडला काय म्हणणार आहे आपण हायपोटेनियस। ही एक आहे वन साइड आणि ही दुसरी सेकंड साइड। ठीक आहे, म्हणजे अँगलची वन साइड आणि ही दुसरी साइड, आणि त्या अँगलच्या समोरची जी बाजू असते त्याला आपण काय म्हणतो हायपोटेनियस। म्हणजे 90 डिग्रीच्या समोरची जी बाजू असती त्याला आपण म्हणणार आहे हायपोटेनियस, आणि त्याला लागून असणाऱ्या साइड्स त्या काय असणार आहे आपण एकतर काय म्हणू शकतो वन साइड सेकंड साइड म्हणू शकतो, किंवा ह्याला आपण हाईट आणि ह्याला आपण काय म्हणू शकतो तर बेस असंही म्हणू शकतो। ठीक आहे, आता पायथागोरस थेरम काय सांगतो तर हायपोटेनियसचा स्क्वेअर हा काय असतो तर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। म्हणजे वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, म्हणजेच हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर असंही म्हणू शकतो। पायथागोरस थेरम काय सांगतो तर हायपोटेनियस स्क्वेअर इज द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स। म्हणजेच काय तर स्क्वेअर ऑफ राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेचा इतका हा काय असतो हायपोटेनियसचा स्क्वेअर असतो। हा आपला आहे पायथागोरस थेरम, आणि हाच थेरम यूज करून आपण हे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे। ओके, आता यात मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण आताच रीड केला होता, इन द फिगर गिवन बिलो फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स। आपल्याला डायग्राम्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे। आता ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तर बघा गिवन म्हणजेच आता इथं जो आहे हा आहे आपला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे। म्हणजे हा आपला काय झाला तर 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झाला, आणि यामध्ये जी ln असणार आहे ती काय असणार आहे आपली हायपोटेनियस असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे गिवन फर्स्ट आपल्याला गिवन लिहिणं गरजेचं आहे। काय सांगितलेलं आहे बघा, इन अ ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे या ठिकाणी 90 डिग्री दिलेलं आहे, बरोबर आहे। त्यामुळे बघा त्यांना आपल्याला काय दिलेलं आहे ln इज इक्वल्स टू x दिलेला आहे, lm इज इक्वल्स टू 7 दिलेला आहे, आणि mn इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 24 दिलेला आहे, बरोबर आहे। आता बाय पायथागोरस थेरम काय असतो पायथागोरस थेरम तर हायपोटेनियस 90 च्या समोरची बाजू असते ती हायपोटेनियस, म्हणजे इथे आले आपले ln स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड कुठली आहे आपली lm स्क्वेअर प्लस mn स्क्वेअर। ठीक आहे, आता आपण यामध्ये काय करणार आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे। ln किती आहे आपला तर x चा स्क्वेअर इज इक्वल्स टू lm किती आहे बघा आपला
तर 7 चा स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर. आता 7 चा स्क्वेअर हा किती असणार आहे 49 प्लस इथं 24 चा स्क्वेअर हा किती असणार आहे आपला 576 असणार आहे. बरोबर आहे. ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा किती आले 5 कॅरी ओव्हर आले आपले. इथं 8 प्लस 4 म्हणजे 2 कॅरी ओव्हर आणि इथं आले 625 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 625. पण आता इथं दोघांचे पण काय आहेत स्क्वेअर आहेत. 625 कशाचा स्क्वेअर आहे या ठिकाणी तर 25 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू किती आले आपले 25 आलेले आहेत. ठीक आहे. आता बघा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. डायग्राम जर ऑब्झर्व केली आपण तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे क्यू अँगल म्हणजे लिहिताना आपण फर्स्ट लिहून घ्यायचं सगळं इन अ ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला तर 90 डिग्री दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर PR इज इक्वल्स टू 41 दिलेलं आहे जे हायपोटेनियस आहे. PQ इज इक्वल्स टू 9 दिलेलं आहे आणि QR इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला X दिलेलं आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय यूज करणार आहे बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरस थेरम तर हायपोटेनियस 90 च्या समोरची साइड म्हणजेच कुठली आहे आपली PR म्हणजे या ठिकाणी PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर म्हणजेच काय आलं बघा तर या ठिकाणी PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर देताना आपल्याला PQ चा स्क्वेअर दिलेला आहे PR चा पण दिलेला आहे म्हणजे इथे आले 41 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी तर x चा स्क्वेअर जी आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. आता या ठिकाणी बघा 41 चा स्क्वेअर काय असणार आहे तर 2 टाइम्स 41 ची मल्टिप्लिकेशन म्हणजे 41 चा स्क्वेअर असतो. या ठिकाणी आले 1 इथे आले 4 0 4 1 जा 4 4 4 जा 16 1861 म्हणजे इथे आले 1681 मायनस आता हे प्लस होते इकडच्या साईडला आलं मायनस झाले तर इथे किती आले आपले 81 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू सबट्रॅक्शन केली किती आले आपले 1600 आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा या ठिकाणी काय आलं होतं आपलं एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1600 पण हा कशाचा स्क्वेअर आहे या ठिकाणी तर 40 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. म्हणजेच घेताना काय करणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट्स म्हणजेच x इज इक्वल्स टू काय असणार आहे 40 इज द करेक्ट आन्सर. ओके. आता थर्ड वन जो क्वेश्चन आहे जो डायग्राम दिलेली आहे आपल्याला EDF यामध्ये बघा x आणि इथे 8 आहे आणि इथले जे हायपोटेनियस आहे ती 17 दिलेली आहे. तर या थर्ड वन क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे ते तुम्ही मला होमवर्कला म्हणजेच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की टाका. क्वेश्चन नंबर 2 आता बघणार आहे. क्वेश्चन लिहिलेलं नाही आपण बुक्स मधला रीड करणार आहे. तुम्ही पण तुमचे बुक्स रेफर करा क्वेश्चन्स रीड करा जेणेकरून क्वेश्चन्स तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ठीक आहे. तर मग बघूया सेकंड क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा इन अ राईट अँगल ट्रायंगल PQR. जसं क्वेश्चन्स रीड करत जाऊ त्या पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ करू जेणेकरून आपल्याला काय होईल समजायला सोपं जाईल. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला एक आता इथं आपण पायथागोरस थेरम आहे त्याच्यामुळं डेफिनेटली इथं काय असणार आहे राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. पण ट्रायंगल कुठला दिलेला आहे आपल्याला तर PQR दिलेला आहे पण P जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा दिलेला आहे. ओके. नंतर बघा PQ इज इक्वल्स टू 24 PQ जे आहे ते किती दिलेले आहे आपल्याला 24 दिलेले आहे. बरोबर. PR इज इक्वल्स टू 10 PR 10 दिलेला आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ द लेंथ ऑफ द सेगमेंट QR ची लेंथ आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. आता इथे बघा लेंथ जे फर्स्ट गिवन दिलेलं आहे ते राईट करायचं इन अ ट्रायंगल PQR अँगल P इज इक्वल्स टू 90 डिग्री म्हणजे P अँगल हा 90 डिग्री दिलेला आहे. बरोबर आहे. साइड्स कुठल्या दिलेल्या तर आपल्याला PR इज इक्वल्स टू 10 दिलेली आहे त्याच्यानंतर PQ इज इक्वल्स टू 24 दिलेले आहे अँड टू फाइंड काय फाइंड करायचंय आपल्याला तर QR हे फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ते आपण या ठिकाणी काय यूज करणार आहे बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. पायथागोरस थेरम काय सांगतो तर हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे QR चा स्क्वेअर हा
राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स म्हणजे काय आलं या ठिकाणी बघा, तर PR चा स्क्वेअर प्लस PQ चा स्क्वेअर. ओके, आता QR स्क्वेअर इज इक्वल्स टू तसंच राहणार आहे. PR चा स्क्वेअर म्हणजे तिथे आले आपले 24 चा स्क्वेअर प्लस PQ किती आहे आपलं 10 चा स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर किती असतो 576 स्क्वेअर पार्ट पाहिजेत. 10 चा स्क्वेअर काय असतो 100 म्हणजे इथे आले आपले 676 आले. बरोबर आहे, म्हणजेच इथं बघा QR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 676 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. बरोबर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट्स बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडचे काय घेतले स्क्वेअर रूट काढले आपण. तर इथं काय आले आपले QR इज इक्वल्स टू 26 का तर 26 तो काय आहे स्क्वेअर आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. ओके, आता बघूया थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आता या ठिकाणी आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे तो रीड करूया फर्स्ट. इन द राईट अँगल ट्रायंगल कुठला आहे आपला LMN. डायग्राम ड्रॉ करत जाऊ म्हणजे आपल्याला काय होतं ते गिव्हन आहे ते लक्षात येतं. ठीक आहे, पण यातला अँगल M हा 90 डिग्री आहे त्यामुळे या ठिकाणी M लिहिलेला आहे, इथं L लिहिले आणि इथं N म्हणजे जो अँगल 90 डिग्री दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी राईट करायचा आहे. ठीक आहे, LM इज इक्वल्स टू 12 दिलेले आहे. LM ची लेंथ 12 दिलेली आहे. त्यानंतर काय दिले LN म्हणजे हायपोटेनस 20 दिलेला आहे अँड फाइंड द सेगमेंट ऑफ MN या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता फर्स्ट आपण काय करणार आहे ट्रायंगल म्हणजे गिव्हन लिहिणार आहे. इन अ ट्रायंगल कुठला आहे LMN अँगल M इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे. बरोबर आहे, लेंथ ऑफ LM इज इक्वल्स टू 12 दिलेली आहे. लेंथ ऑफ काय दिलेले आहे आपल्याला LN इज इक्वल्स टू 20 दिलेले आहे अँड टू फाइंड म्हणजे काय फाइंड करायचं आहे आपल्याला तर लेंथ ऑफ MN या ठिकाणी काय करायचे फाइंड आउट करायची आहे. परत एकदा राईट अँगल ट्रायंगल आलेले आहे त्यामुळे हायपोटेनियस आहे, दोन साइड्स आहेत त्यामुळे हायपोटेनियस म्हणजे कुठला थेरम वापरणार आहे बाय पायथागोरस थेरम यूज करणार आहे म्हणून बाय पायथागोरस हे रिझन लिहिणं मस्ट आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे म्हणून मी प्रत्येक वेळेला लिहितीये, तुम्हीही लिहित जावा. ठीक आहे, या ठिकाणी काय असणार आहे हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे LN चा स्क्वेअर 90 च्या समोरची बाजू म्हणून LN चा स्क्वेअर. नंतर काय असणार आहे इथं LM चा स्क्वेअर प्लस MN चा स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी बघा आता हायपोटेनियस दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी हायपोटेनियस राईट करून घेऊया म्हणजे 20 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू LM दिले काय 12 चा स्क्वेअर प्लस MN आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं आहे. आता 20 चा स्क्वेअर हा किती असतो बघा तर 400. बरोबर आहे, म्हणून 400 मायनस 12 चा स्क्वेअर किती असतो आपला इथं 144 इज इक्वल्स टू MN स्क्वेअर. ठीक आहे, आता MN स्क्वेअर तर तसेच राहतील इथं MN स्क्वेअर इज इक्वल्स टू 400 मायनस 144 किती येतात बघा 10 मधून 4 गेले 6 राहिले. ओके, कॅरी ओव्हर दिले 10 मधून 5 गेले 5 राहिले. ओके, आणि परत एक कॅरी दिला त्यामुळे इथं राहिले 256 म्हणजे 256 कशाचा स्क्वेअर आहे आपला तर 16 चा स्क्वेअर आहे म्हणून परत एकदा काय घेतले आपण टेकिंग स्क्वेअर रूट्स म्हणून MN इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले 16 युनिट किंवा लेंथ ऑफ MN इज इक्वल्स टू 16 आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा द टॉप ऑफ द लॅडर ऑफ अ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो 9 मीटर अबोव द ग्राउंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तर डायग्राम ड्रॉ करताना काय करायचंय तर राईट अँगल ट्रायंगलच इमॅजिनेशन करायचं आहे. आता लॅडर म्हणजे काय तर शिडी कशी लावतो आपण तर तिरकी लावतो म्हणजेच बघा ही जी असणार आहे ती काय असणार आहे आपली वॉल असणार आहे जी विंडोला हे केलेली आहे ही आपली लॅडर आहे आणि या ठिकाणी हा काय झालेला आहे बघा आपली वॉल आणि लॅडर हे काय केलेलं आहे जॉईन केलेलं म्हणजे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड असणार आहे. ओके, आता डिस्टन्स कशाचं दिलेलं आहे बघा आपल्याला तर लेंथ 15 रिचेस द विंडो लॅडरची लेंथ दिलेली आहे म्हणजे आपल्याला हायपोटेनियस किती दिलेलं आहे 15 दिलेलं आहे. बरोबर आहे 15 मीटर
ओके. नेक्स्ट विंडोची म्हणजे ग्राउंड पासून विंडोची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे आपल्याला 9 मीटर दिलेली आहे. आता इथं घेतले आपण ABC. आता विंडो ही काय असणार आहे ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय तर लेंथ बेस distance between the base of the wall and that of the ladder. Base of the wall and the ladder या दोघांच्यातले डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट आपण काय घेणार आहे बघा. देन लेट AB is the height of wall and AC is the length of ladder. ठीक आहे. आणि आपल्याला डिस्टन्स जे फाइंड करायचंय देन द BC is the distance between काय असणार आहे तर लॅडर अँड वॉल. ओके. म्हणून काय असणार आहे बघा आपण या साईडला राईट करूया. इन अ ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे. त्यामुळे इथं देताना काय दिलेलं आहे आपल्याला AB इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 9 मीटर दिलेलं आहे. AC इज इक्वल्स टू 15 मीटर दिलेलं आहे. आणि टू फाइंड काय करायचंय आपल्याला तर फाइंड काय करणार आहे आपण तर BC इज इक्वल्स टू या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच परत एकदा आपण काय करणार बघा बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरस थेरम तर हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स म्हणजे कुठल्या AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर त्यांची ऍडिशन. ठीक आहे. आता गिवन काय दिलेलं आहे आपल्याला तर लॅडरची दिलेली आहे म्हणजे इथं आले 15 चा स्क्वेअर इथं आले आपले 9 चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. ओके. म्हणजेच आता इथे 15 चा स्क्वेअर किती असतो 225 मायनस 81 इज इक्वल्स टू BC चा स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन केली 5 मधून 1 गेले 4 राहिले 12 मधून 8 गेले 4 राहिले कॅरी ओव्हर दिला 144 इज इक्वल्स टू BC चा स्क्वेअर. म्हणजेच BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 चा स्क्वेअर. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट्स म्हणजेच काय आले आपले BC इज इक्वल्स टू 12 आलेलं आहे बरोबर आहे. म्हणजेच इथे लिहिताना आपण काय लिहिणार आहे द डिस्टन्स बिटवीन द लॅडर अँड द वॉल इज द 12 मीटर. हे आपलं काय असणार आहे आन्सरचं सेंटेन्स असणार आहे. ओके. व्हिडिओ आपला या ठिकाणी आता संपलेला आहे म्हणजे प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. क्वेश्चन्स मध्ये आपण एक विचारलेला क्वेश्चन्स आहे त्याचंही आन्सर मला कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 49 यामध्ये आपण बघणार आहोत. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू.